नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभाव लवकरच 7,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट? कोणत्या अशी कारणं आहेत ज्यामुळे सोयाबीन बाजारभाव वाढणार? चला तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले आहे. इथून पुढे आता सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर सध्या सरासरी सोयाबीनचा बाजारभाव 50 ते 60 रुपयापर्यंत गेलेला आहे. इथून पुढच्या सोयाबीनच्या मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये अजून किती बाजारभाव तेजीत येणार, काय अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळे सोयाबीन बाजार वाढू शकतो, याविषयीची सविस्तर अपडेट घेऊन आपण आलेलो आहे. चला तर जाणून घेऊया सोयाबीन बाजारभाव वाढीची कोणती कारणे आहेत. सोयाबीन बाजारभावाचा वापर वाढवला, निर्यात वाढवली आणि सोयाबीन आणि सोयाबीनचा तेलाचा वापर वाढवला तर सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सरासरी सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली होती. परंतु 2025च्या शेवटी डिसेंबर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या बाजारामध्ये वाढ झाली. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि सोयाबीन उत्पादक जे काय प्लांट आहे यांच्या प्रोसेस कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केलेली आहे. बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन खरेदी केली आहे. त्याचबरोबर सोयाबीन उत्पादकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी केल्यामुळे सध्या सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सोयाबीन भाववाढीचे कोणते असे मोठे संकेत आहे? आता शेतकऱ्यांनी इथून पुढे काय करावे? सोयाबीन विकावी की सोयाबीन तशीच ठेवावी हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. गेल्या काही दिवसाचा आपण जर अंदाज घेतला तर सरासरी सोयाबीन बाजारामध्ये 50-55 रुपयापर्यंत वाशिम मार्केट असेल, जालना मार्केट असेल, अमरावती मार्केट असेल, नागपूर मार्केट असेल, हिंगणघाट मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभाव वाढले आहे. सध्याचा समितीचा बाजार जो आहे 4,900 ते 5,300 रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव आहे. सोयाबीन प्लांटचा भाव 5,200 ते 5,500 रुपयापर्यंत सोयाबीनचा सध्याचा बाजारभाव गेला आहे. प्लांटकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केल्यामुळे जे काही शेतकरी आहे यांना चांगला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून पुढे सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे हे बघणं सध्या गरजेचं आपल्याला ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं शेतकरी मोठ्या प्रमाणात भाववाढीच्या प्रतीक्षेत आहे. मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा बाजारभाव वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसामध्ये आता सोयाबीन किती बाजारभाव वाढणार याकडे सर्व शेतकरी लक्ष लावून आहे. चला तर जाणून घेऊया आता कोणती कारणे आहे आणि कशामुळे सोयाबीन बाजारभाव आता 6,000 आणि 7,000 रुपये प्रति क्विंटल होणार. तर 3 महत्त्वाची कारणं सांगितली आपण. सोया प्लांटकडून मोठ्या प्रमाणात खरेदी, सोयाबीन तेल कंपन्यांकडून खरेदी आणि सोयाबीनचे जे काही प्रोडक्शन आहे, जे उत्पादन बियाणे आहे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. सोपच्या माहितीनुसार यावर्षीचं एकूण उत्पादनामध्ये सुद्धा 30% घट आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोपाचे जो काही अंदाज आहे यांच्या अंदाजानुसार मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी उत्पादनात आपल्याला घट दिसत आहे. सोयाबीन मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये अजून तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरासरी सोयाबीनच्या बाजारभावात सुद्धा वाढ होताना आपल्याला दिसणार आहे. सोयाबीन बाजारभाव 60 रुपये आता वाशिम असेल, जालना असेल, अमरावती असेल, नागपूर असेल या महत्त्वाच्या मार्केटमध्ये झालेला आहे. इतर मार्केटमध्ये सुद्धा 2025-26च्या तुलनेमध्ये 43 लाख टन सोयाबीन ही जी आहे या वर्षी उत्पादन झाले आहे. आता गाळप किती झालेला आहे तर साधारणतः मागच्या वर्षीपेक्षा 50,000 टन या तिमाहीमध्ये गाळप आपल्याला कमी होताना दिसत आहे. मागणी पुरवठाचा विचार करला, सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार करता इतर सर्व गणितांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला वाढताना दिसत आहे. महत्त्वाची कारणे सुद्धा आपण जाणून घेतलेली आहे. आवक जर बघितली आपण 43 लाख टन आवक आहे. त्याचप्रमाणे 24-25 मध्ये 46 लाख टन एवढी आवक होती. आवकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला घट पाहायला मिळत आहे. मग आता सोयाबीनचे बाजारभाव खरंच 60-70 रुपये सरासरी होणार का? तर उत्तर आहे होय. कारण मागणी पुरवठाचा विचार करता, आयात निर्यातचा विचार करता आणि सोयाबीन उत्पादनाचा विचार करता या सर्व गोष्टी विचारात घेऊन जर आपण ॲनालिसिस केलं तर सोयाबीनचा बाजारभाव हा 100% आपल्याला वाढताना दिसत आहे. सोयाबीन निर्यात असेल, सोयाबीन बाजारभाव असेल, सोयाबीन अपडेट असतील, बाजारभाव मोठ्या प्रमाणात अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळेल. सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारामध्ये आपल्याला मोठी वाढ अपेक्षित आहे. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारभाव आपल्याला 60-70 रुपये वाशिम मार्केट, अमरावती मार्केट, नागपूर मार्केट, जालना मार्केटमध्ये जाताना पाहायला मिळणार आहे. सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सोयाबीन बाजारभाव यापुढे आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी आम्हाला कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.